सगळ्यात मोठी जर चोरी कोणती असेल तर रिकव्हरी चोरी आहे. शेतकऱ्याचे सगळ्यात मोठे हाल हे करीत असेल, लूट करीत असेल रिकव्हरी मध्ये. आणि एका शेतकऱ्याच्या ऊसाला त्या कारखान्याला भाव रिकव्हरी लागते 10.50 आणि या कारखान्याला लागते 8.10. हे कशाच होतं काय? याच्या चोरी नाही का? कोणी जर अंगावर येत असेल तर त्याला सिंगावर घेण्याची आमची दानत आहे. आम्ही शेतकरी करू शकतो. आंदोलन उठत नाही ज्यावेळेस हे लोक उठत नाहीत, बाजूला सरकत नाहीत, हे जेव्हा त्या कारखानदाराच्या लक्षात आलं त्यावेळेस कारखानदारांनी एक चाल चढली. इथले जे मधले बाउन्सर आहेत त्याच्याकडे पोचलेले काही गुंड प्रवृत्तीचे काही लोक आहेत, त्याचे सिक्युरिटी गार्ड आणि बाउन्सर पोलिसला बाजूला सारून ते आमच्या अंगावर येत होते. आमच्या काही शेतकऱ्यांच्या ते अंगावर येत होते. ते आमच्या लक्षात आलं त्यावेळेस आम्हाला गेट तोडून आत जावं लागलं. ज्यावेळेस ऊस आणता वेळेस प्रत्येक शेतकऱ्याला असं सांगितलं होतं की तुम्हाला तुमच्या ऊसाला आम्ही 2700 रुपये भाव देऊ. आणि ज्यावेळेस यांनी गाळप केल्यानंतर आमच्या ऊसाला ज्यावेळेस भाव दिला फक्त 2500 रुपये भाव दिला. आमच्या गेल्या वर्षीच्या पैसे खरे ते 200 रुपये नसून FRP प्रमाणे आमचे 342 रुपये यांच्याकडे बाकी आहेत. आज आपण आलेलो आहोत परभणी जिल्ह्याच्या हद्दीमध्ये. या ठिकाणी सायकड्या कारखान्याच्या गेट वरती असंख्य शेतकरी गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी ठिय्या आंदोलन करतायत. 1 तारखेला त्यांनी चक्क गेट तोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु प्रशासन कुठल्याही प्रकारचं कारखाना जो प्रशासन आहे ते नमता घ्यायला तयार नाही. कुठेतरी त्यांची मगरुरी समोर येत आहे आणि अद्यापपर्यंत त्यांनी या आंदोलनकर्त्याशी चर्चा देखील केलेली नाहीये. आणि काही वेळापुरते त्यांनी या शेतकऱ्यावर बाउन्सर देखील सोडल्याची माहिती आपल्याला मिळाली होती. आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्यासोबत असंख्य शेतकरी जोडलेले आहेत. आता काय परिस्थिती होई? 1 तारखेला बाउन्सर अंगावर घालण्यात आले होते. ज्यावेळेस आम्ही या कारखान्यावर गेल्या 26 तारखेला आपण निवेदन घेऊन सर्व शेतकरी मिळून शेतकरी ऊस उत्पादक म्हणून आपण या ठिकाणी यांना निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये आपण त्यांना 1 तारखेपर्यंत एक अल्टिमेट दिला होता की आम्हाला आमच्या ऊसाचा आमच्या घामाचा ऊसाला हमी भाव हा पहिली उचल 3000 रुपये आणि शेवटचा दर हा 4000 रुपये मिळावा यासाठी आम्ही त्यांना एक निवेदन घेऊन गेलो. निवेदन दिल्यानंतर तिथल्या प्रशासकांनी तो निवेदन घेतलं आणि मी माझ्या मॅनेजमेंटला कळवतो असा एक त्यांनी संदेश आम्हाला दिला. पण आम्ही त्यांना 30 तारखेपर्यंत त्यांना एक अल्टिमेट दिला होता का 30 तारखेपर्यंत जर आपण नाही पाऊल उचललं काही तर आम्हाला 1 तारखेला आम्हाला सर्व शेतकऱ्याला घेऊन आपल्या कारखान्यावर धडकावं लागेल. पण त्यांचा 4 दिवसाचा अल्टिमेट देऊन बी त्यांनी कुठलंच पाऊल न उचलता आम्ही सर्व शेतकरी या परिसरातले सर्व शेत उत्पादक सर्वजण या कारखान्यावर आलो. कारखान्यावर आल्यानंतर त्यांना पुन्हा निवेदन दिलं. त्या दिवशी आम्ही ठिय्या आंदोलनाचं एक निवेदन दिलं आणि ते ठिय्या आंदोलन 1 तारखेला 5 तास या ठिकाणी चालू होतं. शांततेच्या मार्गाने चालू होतं. शांततेच्या मार्गाने चालू असताना बी हे आंदोलन उठत नाही. ज्यावेळेस हे लोक उठत नाहीत, बाजूला सरकत नाहीत, हे जेव्हा त्या कारखानदाराच्या लक्षात आलं त्यावेळेस कारखानदारांनी एक चाल चढली. इथले जे मधले बाउन्सर आहेत त्याच्याकडे पोचलेले काही गुंड प्रवृत्तीचे काही लोक आहेत, त्याचे सिक्युरिटी गार्ड आणि बाउन्सर पोलिसला बाजूला सारून ते आमच्या अंगावर येत होते. आमच्या काही शेतकऱ्यांच्या ते अंगावर येत होते. ते आमच्या लक्षात आलं त्यावेळेस आम्हाला एक गेट तोडून आत जावं लागलं. कोणी जर अंगावर येत असेल तर त्याला सिंगावर घेण्याची आमची दानत आहे. आम्ही शेतकरी करू शकतो. मित्र, या मगरूर या कारखानदारानं या परिसरातल्या शेतकरी उत्पादकाला एवढं छळलंय. तुम्ही गेल्या वर्षीचा जर भाव पाहिला असेल तर गेल्या वर्षी 2700 रुपये भाव देतो म्हणून आपला सर्वांचा ऊस आणलाय. ज्यावेळेस ऊस आणता वेळेस प्रत्येक शेतकऱ्याला असं सांगितलं होतं की तुम्हाला तुमच्या ऊसाला आम्ही 2700 रुपये भाव देऊ. आणि ज्यावेळेस आम्ही गाळप केल्यानंतर आमच्या ऊसाला ज्यावेळेस भाव दिला फक्त 2500 रुपये भाव दिला. आमच्या गेल्या वर्षीच्या पैशाचे खरे ते 200 रुपये नसून FRP प्रमाणे आमचे 342 रुपये यांच्याकडे बाकी आहेत. त्याची एक मागणी आम्ही यांना केली आहे. दुसरं असं बी समजत होतं की त्यांनी गेल्या वर्षी ज्यांचा ऊस आलाय त्यांचे सुद्धा काहीतरी पैसे कपात करणार होते. पहिलीच FRP त्यांच्याकडे शिल्लक असताना शेतकऱ्यांचे पैसे अजून कट करणार होते. बरोबर आहे. तेव्हा ज्यावेळेस आम्ही निवेदन घेऊन गेलो होतो, निवेदन घेऊन गेल्यानंतर आम्ही त्यांना विचारणा केली की आमच्या गेल्या वर्षीच्या पैशाचं काय झालं. त्याच्या अगोदर आमचे एक बंधू या परिसरातलं त्यांनी एक आंदोलन केलं. त्या आंदोलनावेळेस बी त्यांना निवेदन दिलं. त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की आम्ही दिलेले पैसे म्हणजे 2500 रुपये जे दिलेत ते FRP प्रमाणे तुमच्याकडेच आमचे रिकव्हरी 45 रुपये अशी एक वस्तू त्यांनी सांगितली. FRP आणि जर यांची जर पाहिली आपण आता रिकव्हरी प्रमाणे यांचा भाव म्हणून म्हणतात.
आपल्या कारखान्याच्या परिसरातले 5 कारखाने या ठिकाणी आहेत. आपल्या भागातला परिसरातला एकच ऊस एक पलीकड जय महेशला जातो, सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याला जातो, पलीकडच्या गंगाखेड शुगर त्या शेतकऱ्याचा ऊस जातो आणि सायखेडाला त्या शेतकऱ्याचा ऊस जातो. पण एका शेतकऱ्याच्या ऊसाला त्या कारखान्याला भाव रिकव्हरी लागते 10.50 आणि या कारखान्याला लागते 8.10. हे कशाचं होतं काय? याच्यात चोरी नाही का? ही सगळ्यात मोठी जर चोरी कोणती असेल तर रिकव्हरी चोरी आहे. शेतकऱ्याचे सगळ्यात मोठे हाल हे करीत असतील, लूट करीत असतील रिकव्हरी मध्ये, आणि आकड्याचं गणित आपल्याला बांधतात. मग आकड्याचं गणित बांधत असताना ज्यावेळेस आकडे पुढे घेऊन आपल्याला प्रशासन सांगतं की आकड्यामध्ये आपण तुम्हाला भाव देऊ शकत नाहीत की हे सांगतात. याचं उदाहरण जर आपण पाहिलं तर कालचा आपला बीड जिल्ह्यातला आंदोलन जे झालं त्या आंदोलनामध्ये रिकव्हरी प्रमाणे जे काय आपल्याला कारखानदार सांगत होते की तुम्हाला 2400-2450 रुपये प्रमाणे भाव मिळतो ते आम्ही देऊ. मग आज मला सांगा, कालचा जो आपला संप ज्यावेळेस आपण पुकारला होता तो काल कुठंतरी तडजोडीमध्ये मिटला. कशामुळे मिटला? कुठेतरी 2600, 2700, 2800 रुपये पहिल्या उचली कशामुळे आलात? मग परवडत नव्हतं ना, मग कसं काय आलात? पण ही चोरी आहे मित्रांनो. खरी शेतकऱ्याची लूट आहे ही लूट कुठंतरी थांबवायचं असेल तर या शेतकऱ्याला एकजूट व्हावं लागेल. आतापर्यंत कारखानदाराच्या विरोधात शेतकरी बोलायला तयार नव्हता का? तर कुठला शेतकरी एखादा जर बोलायला तर यांचे सिक्युरिटी गार्ड असेल, यांचा माणूस असेल, उचलून आणायचे. आणि आपल्यामध्ये त्यांनी एक असे काही माणसं ठेवलेत मित्रांनो. आता या परिसरामध्ये पाहतावे मी गेले 8-10 दिवसापासून या परिसरामध्ये फिरत असताना या परिसरामधले जे लोक आज का इतक्या भीतीमध्ये इतके भयभीत आहेत की याच परिसरातले काही त्यांचे टोळगे उभा करायचे आणि इथल्या परिसरातल्या शेतकऱ्यावर त्याचा दबाव टाकायचा आणि त्यांना हे नाही पोसायचे. असे काही माणसं, तुम्ही पण शेतकऱ्याचे लेकरत मित्रांनो, तुम्ही पण शेतकऱ्याचे ही दान ठेवा. ज्यावेळेस शेतकरी उठल, कुठलीही गोष्ट अतिरेक ज्या गोष्टी ज्या होईल त्या दिवशी उपाळून आल्याशिवाय राहणार नाही. आणि ही गोष्ट आज घडली. आजपर्यंत 15-20 वर्षापासून जे घडलं नाही ते आज घडलं. गेल्या 4 दिवसामध्ये या कारखान्याचं पहिल्यांदा गळीत थांबलंय. ही काही साधी बाब नाही. ज्यावेळेस गळीत थांबतं कारखान्याचं, गळीत थांबण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःहून कोयता बंद केला पाहिला. ज्यावेळेस शेतकऱ्याने कोयता बंद केला, ज्यावेळेस शेतकऱ्यांनी स्वतःची वाहतूक बंद केली, त्यावेळेस त्यांना कारखाने आपला थांबवा लागला. तुम्ही जे आंदोलन छेडलं होतं त्या आंदोलनापुढे काही बीड जिल्ह्यातले जे कारखाने आहेत त्यांनी नमकी भूमिका घेतली आणि चक्क खासदारांनी 3000 भाव घोषित केला. प्रकाशदादा सोळंके यांनी पहिली उचल 2775 केली, मोहन जगताप यांनी 2750 केली. मग याआधी जे अनेक वर्ष शेतकरी कधी कारखानदाराच्या विरोधात बोलला नाही, पण कारखानदारांनी कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांची जे शोषण केलंय, वजन काटा असेल, FRP असेल, बाय प्रोडक्ट असताना देखील कुठल्याही प्रकारचा फायदा शेतकऱ्यांना होत नाहीये. आणि अनेक सभासद शेतकरी आहेत, त्यांना डिव्हिडंड कधी दिलं नाही, शेअर्सचा कधी फायदा देण्यात आला नाही. आणि काही शेतकऱ्यांचं तर काय, कारखाने विकलेत, शेअर्स तसेच आहेत. आता यांच्याकडे सुद्धा शेअर्स तसेच आहेत असं देखील सांगण्यात येते. बरोबर आहे. मी या कारखान्याचा भाग भांडवल आहे. मी माझ्या स्वतःच्या घरातले 5 शेअर्स या कारखान्यामध्ये माझे आहेत. म्हणजे भाग भांडवलामध्ये ज्यावेळेस यांनी पहिल्या मालकापासून या मालकाने ज्यावेळेस कारखाना घेतला त्यावेळेस अतिरिक्त ऊस झाला. त्या अतिरिक्त ऊसामध्ये यांनी एक नियम अटी लावून ठेवला मित्रांनो. आम्हाला तुम्हाला जर 100 टन जर ऊस गाळा परायचं असेल तुमचं, तर तुम्हाला आमच्याकडे 25,000 रुपये तुमची भाग भांडवल म्हणून रक्कम ठेवावं लागेल. हे प्रत्येक शेतकऱ्याकडून लुबाडलेली आमची एक रक्कम यांनी लुबाडली आहे. ती प्रत्येक रक्कम ती जवळपास एका प्रत्येक या परिसरातल्या लाखो रुपये या शेतकऱ्याचे याच्याकडे जमा आहेत. पण यामधून शेतकऱ्याला झालेले हाल आपण जे म्हणलात की काल बीड जिल्ह्यामधल्या काही शेतकऱ्यांनी, काही कारखानदारांनी या पद्धतीनं भाव दिला, त्या कसं हे झालं. तर सुरुवातीला हेच कारखानदार, आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस पहिल्या मीटिंगला बसलो होतो त्यावेळेस 2400-2450च्या पुढे एकही सरकत नव्हता. FRP प्रमाणे सांगायचे की 2400-2450 पडायचे. पण पहिल्यांदा पुन्हा ज्यावेळेस आम्ही बजरंग बाप्पाला विचारणा केली असताना आपल्या चॅनलच्या माध्यमातून बजरंग बाप्पाने ज्यावेळेस सांगितलं की मी 3000 रुपये भाव देणार आहे, पण पहिली कोंडी जर 3000 रुपयाने फुटली असेल
बाप्पाने जर म्हणलं असेल तर बाकीचे पण कारखाने पुढे यायला तयार नव्हते, पण बाप्पाने फक्त चॅनलवर बोलले, कागदावर कधी बोलले नाहीत. मग आमचं एक सिस्टम म्हणलं पुन्हा बाप्पाकडे गेलं, बाप्पा तुमच्या कारखान्याचा ज्यापर्यंत तुम्ही परिपत्रक काढणार नाहीत, आम्हाला आमच्या खात्यावर तुमचा गेलेला काळपाचा पहिला हप्ता मला मिळणार आहे, तोपर्यंत आम्ही ग्राह्य धरू शकत नाही, असं एक सिस्टम मंडळाने त्यांना अल्टिमेट दिला. 2 दिवसामध्ये त्यांनी सांगतो म्हणून ज्या दिवशी त्यांनी 28 रुपयाचा पहिला हप्ता टाकला आणि उर्वरित रक्कम मी 3,000 रुपयापर्यंत देऊ असं एक सिस्टम मंडळाने त्यांनी ग्वाही दिली. त्यानंतर कुठेतरी दुसरे कारखानदारे बसायला तयार झाली. पहिल्या फेरीमध्ये माजलगावच्या 2-3 कारखानदारच्या चेअरमन सोबत ज्यावेळेस पहिल्या फेरी झाल्या त्यावेळेस कसलीच गोष्ट मानाय कोणी तयार नव्हतं. मग एका एका टप्प्यामध्ये आमचं शिष्ट मंडळ जे युवक, जे शेतकरी युवक आहेत, ज्यांनी ही चळवळ चालू केली, चहा पे चर्चा, ज्या गोड ऊसाची कडू कहाणी या विषयावर ज्यावेळेस चालू झाली ती दगदग आतापर्यंत जी या कडूच्या गोड मध्ये आणली, ती त्या युवकांचं खरं हे मोठं यश आहे. ज्यावेळेस पहिल्यांदा या फेऱ्या चालत होत्या त्यावेळेस आमचे आमदार आदरणीय प्रकाशदादांनी त्यावेळेस सांगितलं की मला ही गोष्ट परवडत नाही, मी देऊ शकत नाही, 2600-2500 रुपयाच्या पुढे मी पैसे देऊ शकत नाही. ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस आम्ही कुणीही मान्य केलं नाही. नंतर पुन्हा 2 दिवस इलेक्शन होतं, त्या इलेक्शनच्या बाबत त्यांनी पुन्हा निरोप दिला की आपण इलेक्शन झाल्यानंतर एक आपण बैठक घेऊ. पण काल ज्यावेळेस त्यांनी सर्व 3 कारखान्याच्या चेअरमन ची एकत्रित बैठक लावली या समितीसोबत आणि त्यावेळेस कुठेतरी हा तोडगा निघाला आणि सर्व शेतकऱ्याचा विचार करून, सर्व शेत उत्पादकाचा विचार करून, संघटनेचा विचार केला, वाहतूकदाराचा विचार करून ही कुठेतरी मागं पुढे सरकून हा भाव निश्चित करून तिथली कोंडी फुटली. मित्रांनो, तशीच कोंडी आता परभणी जिल्ह्यामधल्या प्रत्येक कारखानदाराला हा निश्चित भाव द्यावा लागेल एवढी विनंती करणार आहे. तुम्ही पाहू शकता आंदोलन आता तीव्र झालेलं आहे. आता हे आंदोलन आता कुठला मार्ग घेणार? आता कर्नाटकमध्ये ऊस आंदोलन ज्या प्रमाणे पेटलं होतं त्याच पद्धतीने आता परभणी जिल्ह्यातले सायकळे कारखान्याच्या समोर तसे चिन्ह पाहायला मिळतात. एकंदरीत कारखानदार कुठेतरी मगरूची भाषा बोलत असताना, कुठेतरी बनसळा अंगावर पाठवत असताना शेतकरी कुठल्याही प्रकारच्या या दहशतीला, या दबावाला खतपाणी घालत नाहीये, त्यांना भीत नाहीये. कारखानदार ज्याप्रमाणे बनसळा अंगावर पाठवत त्याचप्रमाणे शेतकरी देखील आक्रमक होऊन त्यांच्या अंगावर जात आहेत. आता यामध्ये काही नवीन आदेश मिळतील का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. माऊली सोबत मी अशोक गलाने, माऊली न्यूज नेटवर्क, शिवसेना अपडेट.